नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को, नेताओं को, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के नेताओं को, हिंदू नेताओं को कैसे लोग झूठ मुकदमों में फंसाने का कार्य कर रहे थे। आपने मालेगांव विस्फोट के मामले में देखा होगा। कांग्रेस की शरारत देश के खिलाफ एक अपराध है और कांग्रेस के लोगों को इसके लिए माफी मांगनी चाहिए देश की जनता से। भाजप नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची उद्या म्हणजे शनिवारी सकाळी 10 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। मालेगाव शहरातील मसागा महाविद्यालय प्रांगणात ही सभा होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे। सभेसाठी मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहे। सभास्थळी नागरिकांना बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात खुर्च्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे। उन्हाळा असल्याने तसेच मंडप बंदिस्त असल्याने उष्णतेमुळे गरम होण्याची दाट शक्यता लक्षात घेता आतमध्ये कूलरचीही व्यवस्था करण्यात आली आहे। या सभेसाठी पोलिसांकडूनही तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार असून उन्हाळ्यात तसेच सकाळच्या वेळेला ही सभा असल्यामुळे या ठिकाणी किती गर्दी होईल याचा अंदाज सांगता येणार नसला तरी 1-1.5 लाखाच्या वर नागरिक येण्याची शक्यता आहे। योगी आदित्यनाथांचे भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची येण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाचीही धावपळ होत आहे। शहरातील रस्त्यांचीही डागडुजी करण्यात येत आहे। तसेच मालेगावातील चौकातील दिशादर्शक फलकही लावण्यात येत आहे। एकंदरीत पहिल्यांदाच मालेगावात येणारे आदित्यनाथ यावेळी आपल्या बेधडक व विशिष्ट शैलीमुळे संपूर्ण भारताला परिचित असलेले योगी हिंदुत्ववादी नेते आहेत व मुस्लिम बहुल शहरात येऊन ते काय बोलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे।